हा बोल. की तुमच्या मुलीला जेवण वगैरे बनवता येतं का? अरे तू मुलगीचा आईसा आहेस ना, मी ह्याचा बापूस आहे. नवरीचा बापूस आणि नवऱ्याचा बापूस. आता असू दे असू दे. चल 1 2 स्टार्ट. तर गाईज इथं खाली आता स्विमिंग पूल आहे आणि इकडे वरसा लॉन वगैरे आहे आणि भाई अरे गप ना जरा थांब. आणि गाईज आता आम्ही इथं बसलोय सगळं. आता कांदा भजी वगैरे खाऊ वन साइड करून. एन्जॉयमेंट इज ओके. कांदा भजी खाऊ. ए भाऊ अरे याला पाठवली. तो आहे म्हणून वाचलास समजलं ना. काय कुठे कांदा भजी आले कांदा भजी आले. वन साइड एन्जॉयमेंट. सॉरी पण नाही संपव. साईडला घ्या थांब ना. पहिला ती फोटो काढूया थांब. जो कोण कांदा भजी पहिली घाल त्याची बायको माझी. अरे थांब ना जरा 2 मिनिटं फोटो तर काढू. तिकडे ठेवा चप्पल. दिस इज कॉल्ड हे काय लेग पीस. थांब फ्रेंच फ्राईज कांदा भजी हे वन साइड आणि तुझा पायाचा पीस. चला एक घ्या. ऐक फालतू एक उचला. हे हावरेपणा बंद करा. भजी पण न सोडत. जो वडून वडून ते बघ. अरे भजी तरी सोडा रे. येतो बघ. फोन करून काहीच नाही. जो सोडत चले न्यायच्या लागीच नाहीत कुठं. सगळ्यांचे माननीय वेदू शेठ आलेले आहेत. वेदू वहिनी आलेले आहेत. साइड आपल्या टेबलवर ठेव. काय बोलतोय पुढं आले आले हो वेदू वहिनीची. थांब हा भाई भाई हा तू तिकडनं नीट. आणि अंकुश पाटणा ना तू काहीतरी गाणं बोला ते पोरीच्या टायमा. नको नको नको. पोरगा अजय पोरगा अजय. थांब 2 मिनिटात थांब. तिला येऊ दे तरी. आहे अंकुश तू पाटणं कोरस द्या इकडं दे. चल आली. अरे बोल पाठून कोरस बोल दे बोलला. सॉरी कोरस सॉंग बोलतोय. आली नवरीची स्वारी पोरगी परेड करत येते. एका येऊ दे. आपण लक्ष्मीचे पाय एवढे काय छोटे. थांब पहिला नवर मुलग्याला दे. थांब मोरियेरा केलस मना पागल केलस. मोरियेरा केलस तुझे नादानी. अरे थांब ना रियालिटी घ्या ना. तू कसं बघता नवरी त्याची. थांब मला हा दे. थांब अरे थांब सोड. नवरी आवरी आहे. अरे थांब ना 2. तू काय चहा पितेस. आधी ह्याच्या सोबत होती नंतर ह्याच्या सोबत. नाही ना थांब ना. 1 बस. ऐक 2 मिनिटं ठेव. मुलगीचा बापूस. की तुमच्या मुलीला जेवण वगैरे बनवता येतं का? अरे तू मुलगीचा आईसा आहेस ना, मी ह्याचा बापूस आहे. आता नवरीचा बापूस आणि नवऱ्याचा बापूस. आता असू दे चल 1 2 स्टार्ट. हा विचार. तर तुमच्या ह्याला विचार. हा बापूस आहे. तर तुमच्या मुली दिसायला वगैरे छान आहे तुमची मुलगी. पण तुमच्या मुलीला जेवण वगैरे बनवता येतं का? शुगर नाही आमची पोरगी. सिरियसली हो दे. मटन बोल की नाही. शुगर नाही आमची पोरगी. अरे तुम्हाला काही नवऱ्याला प्रश्न विचार. नवरा किती हा काय का आपण हसू नको ना. नवऱ्याला थांब. नवरा सांगेल त्याला बोलता येतं की नाही. तोच तो मुलगा. आपण काय ओ काका तुम्ही डायरेक्ट मुलग्याला प्रश्न विचार. मुलगा काय बोला. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. ओके पोरगा दिसत नाही का. मिशी नाही. थोडी मिशी. मी काय बोलतो तुम्हाला काय पोरगीला काय डाऊट वगैरे. डाऊट काय नाही पण कानाला काय झाली ती का तिचा तो प्रायव्हेट विषय. तुम्हाला पसंत आहे पोरगी. कान पाहिजे की कान पाहिजे की चहा पिऊन थांब 2 मिनिटं. शांत बसा ना तुम्ही. तुमच्या मुलीला आधी ह्याच्यासोबत होतीस ते सांगू तुला. सांगू
नंतर याच्यासोबत भेटली. पप्पा एक मला तुमची मुलीबद्दल थोडं डाऊट वाटते. हा बोला. तुझ्यासोबत पण होती ती. अरे आता पोरग्याचा बापूस आहे. तुमची लायकी नाही रे. मी भाई गाईज ब्लॉग बंद करतोय. कायला तुमच्या मुलीला अरे तुझी पोरगी आहे ना, पोरगी बद्दल काय असं बोलतोस? हो बाय माझी. चल बोल. पिक्चर शूटिंग काय नाही पाहिजे, सगळं पिक्चर फ्लॉप. ए थांब, तू पोरग्याचा बापूस आहेस, तू विचार प्रश्न. तुमच्या मुलीला नाचता येतं, गाता येतं? चमक छोलो ह्या मुलगीच्या चेहऱ्याबद्दल ओळखीचं वाटतं रे. जरा वर बघ बाय. तुमच्या वाडीतल्या त्या बबन सोबत होती. आता ह्यांचं क्वेश्चन झालेलं आहे. काका तुम्हाला काय विचारायचं असेल? डाऊट आहे आल्यापासून चेहरा दाखवत नाही ती. बाय आपला जरा चेहरा दाखव. ही तू माझी पहिली आहे. थांबा मी काय बोलतो काका, तुमचा पोरगाला तुम्ही नवरी पसंत करायला लागले की तुम्ही स्वतःची सेटिंग लावताय? सेटिंग नाही भाई, तिला विचार तू. काय आपण कुठे कुठे फिरलो. नाही पप्पा तुमची किती जागी खाते पप्पाच आवड आहे. आता जर तुझी मम्मी नसती तर मी माझा वेगळा देश निर्माण केला असता. ड्रेस. तुम्हाला काय विचारायचं? आवडच दिसताय पप्पा. नाही आम्हाला मुलगीला क्वेश्चन विचारायला. दोघांचं फिक्स करताय की ह्या दोघांचं? ए थांब 2 मिनिटं. बोलायचे मुला, तुला आता समजलं आमचं चालू आहे, मग तू कशाला मध्ये ए पप्पा करू नको. बोलतो ना पुढे जायचा कार्यक्रम आहे की गावातली मीटिंग बसले. तू कशाला तिच्यासोबत गेला? ए चल बोल. ए तुला काय क्वेश्चन असेल तर बोल. मुलगी मला चहा दिला नाही, स्वतः पिते. हे दे तिला. पप्पा मी दिलेला त्यांना. दुसरा क्वेश्चन काय? मुलगीला जेवण बनवता येते का? ए बोललो मागाची पोरगी शुगर नाही आमची. नको आम्हाला जेवण बनवायचं. ए दुसरा बोल. आम्ही दुसरं किती शिकले मुलगी? 10वी नापास. पप्पा ए ग्रॅज्युएशनला. ए थांब. ए ती बोलल. पप्पा मी ए थांब. तुला नवऱ्याबद्दल काय विचारायचं? डायरेक्ट नवऱ्याला बोल. तुमची पहिली कोण होती का आधी? पप्पा आमचे ऑलराऊंडर म्हणजे मी पण बस तू पण तशीच आहे. भाषा ताई अजून काय क्वेश्चन? केव्हा झाला बाय. हे बघ, चुकून सुद्धा तुम्हाला रात्री फोन करू नकोस. संपलीस मग तू. ए थांब. ए गप. ए द्यायला बायको काय मारतो? हा चल. तुला अजून काय क्वेश्चन नवऱ्या मुलाला? हा तुम्ही सांगितलं नाही कोण होते का? हा ओके बोलला. हा बोला. ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. हा चल दुसरं. अच्छा ठीक आहे. तर तुम्ही असं हनीमूनचं इथेच मग कुठे फिरायला जाणार वगैरे काय? याच्यासोबत हनीमून का? सातच्यात घरी पाहिजेच आपण. ए आधी सांगतो. कायला? सातच्यात घरी पाहिजे. आता ओ बाबा तिथे हनीमून म्हणजे काय भांडी कुंडीचा खेळ नाही. तू नको सांगू. नाही माहिती, यांना नाही माहिती. अरे बापूस असणार रे त्याचा. कुत्र्यासारखी तुडवी नाही. ए थांब. तुम्हाला अजून काही क्वेश्चन वगैरे विचारायचे नवऱ्याला? हा तर आपलं हनीमूनचं ठरलं तर कुठे जायचं? मला असली फालतू मुलगी नको. माझ्या बापसासोबतच तिथे चालू. अरे काय? अरे पोरगी नवरा. अरे काय? अरे आईच बापूस आहेत ना रे. ना पोरगी आणि बापूस कायला असली पोरगी करू? तुला पोरगीकडे बघून काय वाटतंय? पोरगीकडे बघून एकच वाटतंय, माझ्या घरात वाटवलं जाऊन टाके. हा तुम्हाला काय? काय नाही. तुमच्या बापाला घरात दिवे लावणार आहे. मला एकच वाटतंय की बाबा त्याचं लग्न व्हावं. म्हणजे कसं, म्हणजे मला भेटायला लांब जायला लागणार. ए हळू आहे. तर तुमच्यावर अशी कंप्लेंट आहे की तुम्ही लय लफडी केलाय. तुम्हाला याच्यात काय बोलणार? नाही हो पप्पा, ते कॉलेजच्या टाइमात होतं. सॉरी नाही सर, ऐका. कॉलेजच्या टाइमात होतं असं. कॉलेजच्या टाइम कॉलेजला कुठे होतात? मी कॉलेजला मुंबईला होते पहिले. ओके. मग तुम्ही एवढे लफडे अशी निघाली. ए थांब ना 2 मिनिट. शिमटी घेऊन तुम्हीच कॉलेजला मुंबईला टाकता. ए ऐक. ए बोलते तुम्ही तुमचं घरी तुम्ही तुमचं घरी घ्या. मला एक समजत नाही, तुम्ही पोरगीला बोलताय, तुमची बायको कुठे आहे? ती खपली. ऐका. हो ऐक. कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्या? आमची मम्मी ना यांच्यासोबत होती. काय तोंड उघडलं नाही भाऊ. पण मी काय बोलतो? अरे हिची बायको तर माझ्यासोबत होती. मम्मी काय पाप केलाय? काय म्हणजे आपण नात्यात लग्न करतो?
काय पाप केला नाही तुला बाहेर घराच्या बाहेर दरवाजा कोण येतंय काय बाहेर हे ऐका हे ते पोरगी समजा आणि मम्मी कोण समजा बापू माझा ते चाबरा निघाला साबरा हे ऐका तू ऐक मुंबईला लफडी केलीस तर ह्याच्यात आता सगळ्यांना सोडलेस हो 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 मग आता कोणाचा कोण लफडा नाही चालू पण तू मला समजत नाही तू लफडी करताना वय का नाही बघितलंस अरे पण पैसा ह्याच्या बायकून मला अजून सोडला नाही अरे ह्यांचं- पैसा बघ तुझ्या बायको तुम्ही तिकडे ठेवा इथं वेगळा विषय चालू आहे. प्रेमात वय बघायचं नसतं अरे मग वय बघताना माणूस तरी बघ हा आजचा कार्यक्रम चांगला होतोय फक्त विषय भरकटतोय माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला पोरग्याला काही डाऊट वगैरे तुम्हाला काय पोरग्याचं म्हणजे वातावरण वगैरे काय बाहेरनं समजलंय हा एकदा समजलेलं काय शिव नदी पुलाखाली होतास तुला पण मासे मारत होतो मासा मारत होता तो ए हा चला बोल बर ठीक आहे काय पप्पा तुम्हाला काय वाटतं ना खालच्या वाडीत आजीसोबत होता ए का बसा गा बाई का बसा माझं लग्न ठरलं तुमच्या चांगल्या पोरगीत बोलते ना मोठी माणसं बोलतात ए थांब आहे आपला आता अंकुश काकाने विचारू अंकुश काका तुम्हाला ह्या दोन नात्यामध्ये जुळवाजुळवी करायला कसं वाटतं म्हणजे ते ऐका ए पप्पा ए तुझ्या आईला गप. म्हणजे थांब थांब त्याला बोलू काय रे यासोबत तुमच्या दोघांची सीट नवरा मी नाही ए बोल बोल तुम्हाला काय कितीही काही झालं कितीही गाव विरोधात आला किंवा आमची फॅमिली विरोधात आली तरी ह्या दोघांचं मी लग्न लावून देणार म्हणजे देणार अरे ए यार तुला हा नवरा म्हणजे याची सोय झाली हा बापूस पण चाबरा निघतो. ए का बसा तेच म्हणत आहे. नाही मस्त ए का बसा मम्मीला चला घरी आम्ही सांगतो मम्मीला. आम्ही बरं आम्ही गाव म्हणून आलो होतो आम्ही जातो ह्यांचं वैयक्तिक माझं फक्त एकच म्हणजे ए ऐका दुसऱ्याची पोरगी जी आपल्या घरी आली ती दुःखी राहतं का म्हणे तर गाईच आता लास्टचा पार्ट ताई तुम्हाला मुलगा पसंत आहे हो आता पसंत सर तुम्हाला तर गाईज ही पण लपडेवाली तो पण लपडेवाली तो पण लपडेवाली का नाही समज का नाही ना मान्य होणार मग मी काय बोलतोय तुझ्या आयटम माझ्यासोबत होती ती तो नाही तिची बायको माझ्यासोबत अरे तुमच्या बायका ठेवा रे तुमच्याकडं लग्नाचा खर्च आधार देणार की या ऐक आता ऐक तर गाईज तुम्हाला जर लग्नाचा व्लॉग बघायचा असेल म्हणजे इन शॉर्ट असंच बसून आम्ही लग्नाचा व्लॉग बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा पार्ट 2 आणि पार्ट 2 पण काढू आणि आता फक्त ह्याच्यावर डिस्कशन असेल लग्नाचा खर्च वगैरे कसं काय तिची बायको अरे गपना पप्पा मी तुमच्या कांता ए बघा नशीब बोला वाडीतली कुठली बायको नाही आली बाई नाही आली तर ती पण बोलायचं हा माझा लवर आहे ए, ऐका यार तुम्ही ए चल 1 2 स्टार्ट मग लग्नाचं काय खर्च बेचं कसं काय ए करायचं? तुम दोघात बघा रे ते कसं लग्नाचं खर्च बेचं काय कसं करायचं तू 50% कर मी 50% आणि तुझी बायको आली तर 75% आता होईल. मग लग्नाचा खर्च बेचं कसं करायचं काय तुझा 50% माझा 50% चालेल अरे दादा नाही तुम्ही 50% द्या आम्ही पण नाही 50% पण मी काय बोलतो ऐका नवऱ्या मुलाच्या चेन बिन करणार की ब्रेसलेट करणार तोंडाकडे तरी वाटतं फुटका मनी बनायला घालू करेन एक ए तू आता काय बोलायचं ना ऐका काय करीन 1 ग्रॅम याचा 1 ग्राम मध्ये तोला ही साली ना चाबरट आहे लय आले खा करते ब्रेसलेट आणि चेन नाही होतो आम्ही करू ना लांब असेल वाटतं. आम्ही दोरा बांधू त्याच्या बोलतोय ना खोबडे ए आवाज हा. तर हे बघा 50-50 ठरलेलं आहे साखरपुड्याचा नवरीने खर्च करायचा आहे की नवऱ्याकडं हा मग मी काय बोलतोय आपण साखरपुडा हळद लग्न एका दिवशी करू ना पप्पा बरोबर आहे पप्पा अरे तिला लग्न नाही लांबवायचं तुम्ही कशाला इच्छेने जर करत का तुझा दुसरा लवर येणार हा? ए ग बसा ना तुम्ही जर सोय इच्छेने करणार असाल साखरपुडा तर तुम्ही करू शकता नाही मग लग्न पण तुम्ही सोयीच्छेने करा आम्ही लग्न करणार आहेत हा? मग मी 50% देत नाही साखरपुडा नवरीकडे असतो मग लग्न पण नवऱ्याकडे असतं मग नवऱ्याचा खर्च मग तुमची माणसं आमच्याकडे येणार नाही नाही तू काय हसते जरा आम्ही थांबकेन दोघं ठेवू मग. चालेल ठीक आहे ओके चला विषय झालेला आहे गावकऱ्याने विचारणारच नाही आपल्याला हे तू आम्हाला फाट्यावर एक ऐका मी काय बोलतोय खर्चाचा सोडा आता नवरीला तुम्ही नवरीला काय काय दागिने देणार आहात नवरीला एक ते 150 रुपयाचं मंगळसूत्र चालेल नवरी लायकीनुसार ए फालतूच आमची हा बोला 150 रुपयाचं मंगळसूत्र गंज पप्पा पकडलेली मला बार्बीचं ब्रेसलेट ए चापटे कपडे दिलेत ना घालायला ते बघ जास्तच पोरगे थोबडे ए ऐका ए बोलतोय ना 150 रुपयाचं मंगळसूत्र हम्म, गंज पकडलेले कानातले हम्म. आणि नथ एक देऊ आम्ही मग प्लास्टिकची. तुमच्या पोरग्याला ती कासारे नोयाकडे ती साखळ्या असतात त्या गोळा करून आम्ही बांधू शकतो काय का सगळं विचारलंय लग्न हॉलवर घ्यायचं काय
ऐका आता लग्न हॉलवर घ्यायचं की मंडपात? विषय कसा लवकर लग्न करून टाकू. पैसे मी वेस्ट करणार नाही या कारण चाप हा बोला. लवकर लग्न करून टाकू कारण की मला हिचे पायगुण चांगले दिसत नाहीत. जर लग्नाच्या आधी हिला कोण दुसरा पैसेवाला भेटला तर पळून असं पाहिजे मला पैसा भरपूर हे ऐका. भेटला तर ही पळून पण अरे ऐका ऐका कारण की तिच्याच पप्पांना माहित नाही पोरगी किती लपडे आहेत ते. हे ऐका 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 विषय झालेला आहे आता. पण अशीच बसवणार आहेस मला शांत मी काय बोलतो ऐका ऐका हे ऐका ऐका मी काय बोलतोय नवरीकडच्यानी ऐका नवरीकडच्यानी करवल्या कमी आहे ना गावकर चाबरट आहेत. नवरी गावकर आमचे आहेत ना गावकरांना सगळे विधी बोलते नवरी काहीतरी बोल. ठरवलंय ना माझ्यात लवर आणणार आहे बाकीच्या नाही. ऐका विषय गंभीर होतोय. जेवणाला काय द्यायचं आणि नवऱ्याने कडच्यानी जेवण द्यायचं तर काय काय देणार आहात? तुम्ही जेवण कसलं ठेवणार आहात? आम्ही जेवण ठेवणार. त्या पोरगीकडे बघून मी बटाटा आणि भाजी बटाट्याची भाजी आणि भात तेवढंच. वरण पण नाही भेटणार. मेल्याकडे कारल्याचीच भाजी. ते पण लय महाग. बघू कसले पाणी बिणी. आणि जेवणाला आपण काय अरे नवरी न रे. लग्नामध्ये जेवणाला आम्ही भाजीमध्ये पावटा ठेवणार. हम्म. नाही तुम्ही वर्धेपर्यंत बॉम्ब अरे अंकुश काका 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 का फाल काय बोलायचं आहे हा का बोलला असं हा का बोलला असं हा कारल्याची भाजी ठेवू म्हणून. ए भांडणं नको ऐका. ए लग्न हा समारंभ गोड पद्धतीने साजरा करायचा असतो. हा. हा का तोंड कडू करतोय आमचं. तुम्हीच कडू आहात. ए अरे काय रे. आणि लग्नामध्ये पावटा ठेवल्याच्या नंतर फक्त तुम्ही नवरीच्या पप्पांचा स्काय शॉट बघा. तुमचा खर्च वाचला. वरातीला खर्च. हे ऐका विषय सोडा तो झालाय. आता ऐका आणि फक्त आमची नवरी जी आहे ना पावटा खाल्ल्यानंतर आवाज काय डायरेक्ट रिएक्शन. अरे ऐका हे फालतू करू नको. तुझी पोरगी नरती बघायला आले मला. तुला नंतर कॉल कर. आपण नंतर फिरायला जाऊ. अरे काय तुमची पोरगी. हो थांब ऐका मी काय बोलतो ऐक. फक्त आपण तुम्ही दोघं ऐक आदल्या दिवशी तरी चालेल ना काय फिरायला गेलं तर त्याच्यासोबत कोणासोबत? मित्र. हा म्हणजे हे ऐका नवऱ्याच्या नंतर ही त्याची तू नवऱ्याच्या आधी तुला पाहिजे तसं वागू शकतेस. मग तू त्याला तुझ्यासोबत कोणाला फिरायला न्यायचंय ते नेऊ शकतेस. ओके चला आता तुमचा मुलगीवर कंट्रोल कमी आहे असं मला वाटतंय. तिथले शिमटी घे जरा. पप्पा हे जर तुम्ही पप्पा बोलू. हे वळण जर तुम्ही आधीपासून लावलं असतात ना तर तुमची अरे बाईला आधी तुला वळण लाव. तुमची मुलगी आज तुमच्या हातामध्ये असती. अरे हिला गाडीवरून फिरवायचा म्हणून याची इथली वरची केस उडत का पप्पा मध्ये वारा जोरा. हे गवा सर फालतू करणं. तरी तिला एवढी काळजी होती इथं रुमाल बांधा. हा तुम्हाला काय बोलायचंय? लग्न खूपच लांबत आहे. ए, पोरगी देतोय ते बघ. घंटा गाडीच्या ड्रायव्हर सारखा तोंड काय आवाज. मी काय बोलतोय तुम्हाला मुलगी पसंत हाय का म्हणजे फायनल सांग. मनापासून नाही हिच्यापेक्षा लग्न करण्यापेक्षा मी तसा फिरेन मी. तू हिच्यासोबत लग्न कर. रस्त्यावरचा भिकारी वाटतं मला. ए चला लग्न तोडत असेल तर तोडा लवकर आम्हाला घरी जायचंय. पप्पा राहू दे ना. पप्पा माझं वय निघून चाललंय. पप्पा माझं वय निघून चाललंय मला. नकोय मला असली लग्नात 10 किलो पावटे आणा फक्त. पप्पा लग्न नाही करायचंय मला मुलगी. नाही भाई पावटे कोण करणार तेवढे. मला मुलगी पसंत आम्हाला पण नाही. नको. आम्ही ह्याला देतो. पप्पा त्यांना विचारा सुद्धा किती मला एक ऐका हुंडा मला एक बोलायचंय. मी 10 किलो पावट्याची ऑर्डर दिली तर 10 किलो पावटा खाणार कोण? येतो का गावकरांना वाटा. पोरगीला पैसे किती देणार ते? हा ते बोल. मला लग्नच करायचं नाही या पोरीशी. हुंडा द्यायला लागलो. अरे नाही इकडे बस. इकडे जाऊ नको. हे आलो. पैसे देत नाही पोरगी पैसे सोडा तर काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या भावाला मोठं करा. लग्नाचा पार्ट 2 येईल लवकरच. जाऊन ठेवा आता मी नाही. वन साइड भावना नेचर आहे. आणि आता पण इथं आता खास आपला एक मित्र आहे इथं डिस्टारला. तो आपल्याला तिथले रूम वगैरे दाखवतो फ्रीमध्ये तर बघून घेऊया. तो काय इथले रूम बघा. हे बघ अरे हे फक्त बघायला बोलवलं रे आपल्याला त्यांनी. तर भाऊ थँक्यू इज्जत. चला नको अरे हा कुठे या इथे फोटो काढू या
खरं लायकीच नाही हा. अरे आतमध्ये फायरिंग खेळतोय त्या ह्याच्याने फोटो या चला फोटो